मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे, परंतु अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी करून सुद्धा काहीच फायदा होणार नाही। यामध्ये कोणत्या महिला ई-केवायसी करून सुद्धा अपात्र होणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही या नियमामध्ये जर बसलात तर ई-केवायसीचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भविष्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो का ई-केवायसी केल्यानंतर हे आत्ताच आपल्याला समजून येणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पहिला आपण या ठिकाणी जो नियम आहे राज्य सरकार व महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलेला तो पहिला नियम आपण समजून घेऊया। पहिला नियम या ठिकाणी सांगतो, कुटुंबात जर 4 चाकी वाहने असतील तर आपल्याला ई-केवायसीचा काही फायदा होणार नाही। त्यानंतर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न जर आपलं असेल तर ई-केवायसीचा आपल्याला काही फायदा होणार नाही। बनावट कागदपत्रे जर आपण जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ई-केवायसीचा काही फायदा आपल्याला होणार नाही। आयकर भरणारे सदस्य जर तुम्ही असाल तर ई-केवायसीचा काही फायदा होणार नाही। कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला विवाहित लाभ घेत असेल तर ई-केवायसीचा काही फायदा नाही। एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला असेल तर त्याचा फायदा ई-केवायसी करून सुद्धा होईल। त्यानंतर आहे दुसऱ्या योजनेमधून जर आपण 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर ई-केवायसी करून काही फायदा होणार नाही। त्यानंतर आहे वय वर्ष आपलं जर 65 पेक्षा जास्त असेल तर ई-केवायसीचा आपल्याला काही फायदा होणार नाही। हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। जे 7 या ठिकाणी नियम आहेत हे पूर्वी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना तुमच्याकडून एक हमी पत्र लिहून घेण्यात आलेला होता। त्यामध्ये हे सर्व नियम होते। भरपूर अशा महिला तो नियम या ठिकाणी वाचून फॉर्म भरलेला नव्हता, फक्त सही केलेले होते। ज्यांनी आता ई-केवायसी करतील हे जे 7 नियम आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत त्या 7 नियमापैकी एकही जर नियमामध्ये तुम्ही बसलात तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही या ठिकाणी दूर होणार आहात हे मात्र नक्की आहे। तर या 7 नियमामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर 100% तुम्हाला ई-केवायसीचा फायदा होणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।